आणि फक्त ही जागा बघा, तुम्ही या जागेच्या प्रेमात पडाल. नाईटचा व्ह्यू भारी आहे. या आतमध्ये अधिराज कॅम्पिंग. शब्द नाही आहेत, इतकं सुंदर. अक्षरशः बीचवर ना कोणी नाहीये. ओ हो हो हो, कसलं भारी वाटतंय. सुमेधची हवा टाईट झाली एकदम. पहिल्यांदा असा आयुष्यात एवढ्या काळोखात बीचवर मी असं झोपलो असेल. परत कधी असा प्रायव्हेट बीच मिळणार आपल्याला ना. कधी उतरला चंद्र. वेलकम टू अधिराज कॅम्पिंग. तर थंडी खूप वाढली आहे ना, मग प्रत्येक जण थंडीमध्ये अशाच एका कुठल्या तरी प्लेसच्या शोधात असतो ना, की जिथे जाऊन तुम्ही फॅमिली सोबत, फ्रेंड सोबत टाइम स्पेंड करावा आणि तिथे कॅम्पिंग असावी. दरवेळेला आपण रिसॉर्टमध्ये, एखाद्या हॉटेलमध्ये म्हणा किंवा एखाद्या गेस्ट हाऊसमध्ये म्हणा, अशा ठिकाणी आपण टाइम स्पेंड करतो. पण थंडी आहे, मोकळं आकाश आहे, बाजूला समुद्र आहे आणि हिरवीगार झाड आहे, हिरवगार गाव आहे, त्यामध्ये चुलीवरचं जेवण, चुलीवरच्या सगळ्या काही गोष्टी आणि तुमच्या चारी बाजूला निसर्ग असणार आहे. तर आपण अशाच एका ठिकाणी चाललोय उसरणीला कॅम्पिंगसाठी. तर त्या प्लेसचं नाव आहे अधिरा कॅम्पिंग उसरणी. खूप धमाल येणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. आम्ही खूप धमाल करणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ही आम्ही कॅम्पिंग कशी करतोय, तिकडे काय काय गोष्टी आहेत, हे सर्व काही डिटेल्स तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये देऊ. तर तुम्हाला ब्लॉग सोडायचा नाहीये, ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे. मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की तुम्ही देखील माझ्यासोबत तिकडे आहात आणि तुम्ही देखील कॅम्पिंगचा आनंद घ्या. माझ्यासोबतच आहात तुम्ही. आता तुम्हाला एक्सपिरियन्स देण्याचा मी नक्कीच ट्राय करेन. तर आता थोड्या दिवस आपला स्टॉप येईल, आपण उतरूया आणि मग तिथून तुम्हाला गाव पण दाखवेल आणि आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण दाखवेल थोड्याच वेळात. जरा रिलॅक्स बसतो, एसटीचा आनंद घेतो. सकाळी आम्ही आलेलो ना, सगळ्या एसटी मधल्या ना खिडक्या, ट्रेन मधल्या खिडक्या सगळ्या डाऊन होत्या, दरवाजे वगैरे. इतकी थंडी होती, तोंडात वाफ येत होत्या. पण आता बऱ्यापैकी, अजून काही गरम नाही होते, पण वातावरण मस्त थंडगारच आहे. रस्ता गेला ना, हा या साईडचा रस्ता, तो आपण एडवणला गेलेलो ना आशापुरी मातेच्या मंदिरात, तर तो रस्ता इथून जातो आणि ही जाणार आहे सरळ. चला, उसरणी आलं. उसरणीच लास्ट स्टॉप आहे. कुठून जायचं आहे? चला, उतरलो आम्ही उसरणीमध्ये. हा, उसरणीच बस होती ना, लास्ट स्टॉप हाच आहे उसरणी गाव. आता आपल्याला जायचंय सरळ. ह्या साईडला आपली एसटी थांबली, तिथे उतरलो आणि तिथून जसं उतरलो ना, एक छोटासा राईट म्हणून आपण इथे आलो. तू कायला पळतो, राहा ना उभा. आणि ते समोर तुम्हाला दिसेल अधिरा बीच कॅम्पिंग. पण इथे ॲरो नाही दिलाय, तर मला तरी वाटते लेफ्ट साईडला असेल. तुम्हाला काय वाटतं कुठे असेल? दिलाय ॲरो? अच्छा, हा ॲरो दिला, मी नाही बघितला. चला इथून जाऊया. हा हा, रस्ता पण काय भारी आहे बा. हा रस्ता आपल्याला सरळ नेतोय अधिराज कॅम्पिंग जवळ. ॲक्च्युली मी इथे माझ्या गावी तर हजारो वेळा येऊन गेलो, पण उसरणी गाव हे तर मी म्हणजे नावाने तर खूप ऐकलेलं आहे, पण मी या गावात फर्स्ट टाईम आलो आहे आणि गाव छान आहे. काका, ते अधिराज कॅम्पिंग कुठे आहे? पुढे बघा ना, मस्त आहे ना. वाट बघा किती भारी आहे. इकडे रात्री थंडी असणार, झाडच बघ केवढी आहेत. अशी काही गोष्ट दिसली आहे, पण ती तुम्हाला नंतर दाखवेन. या या या, कारण की मी तिथून आवाज ऐकत होतो, त्या आवाजावरनं मला समजलं. सही आहे. हो, सरळ आहे, सरळ आहे, भारी आहे. हे बघ तिकडे, ते सगळं दाखवणार आहे आपण नंतर. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे, सर्व. पहिला आपण कॅम्पिंग साईटजवळ पोहोचूया आणि बघूया पुढे पुढे आपल्याला कशी एन्जॉय करायला मिळणार आहे ती. बाय द वे, जर तुम्हाला अधिराज कॅम्पिंगमध्ये यायचं असेल ना, तर तुम्हाला ना, जर तुम्ही समजा आपण दादर, चर्चगेट
ह्या जर साईडनी येत असाल तर तुम्हाला उतरायचं आहे सफाळेला. एकदम सोपं आहे, सफाळेला उतरायचं आहे आणि पुढच्या डब्यात बसायचं आहे. आणि सफाळा वेस्टवरनं आला ना तर तिथे ST डेपो लागतो आणि डमडमसुद्धा लागतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे डमडमवाल्याला विचारायचं आहे उसरणी गावात जायचं आहे किंवा ST वाल्यांना विचारायचं आहे उसरणीची ST पाहिजे. तर मग तुम्ही उसरणी गावात उतरलात ना, मग नंतर कोणालाही विचारा अधिराज कॅम्पिंग कुठे येते, तुम्हाला कोणीही सांगेल. आणि तसे बोर्ड देखील लावलेले आहेत. आणि ही पायवाट लक्षात ठेवा, एकदम सरळच्या सरळ पायवाट आहे. इकडे ना सगळी सफेद फुलांची चादरच दिसते. पण ही फुलं जराशी वेगळी आहेत. ही म्हणजे धागे धागे वाटत आहे. हे बघा, हे कोण सांगू शकतं नाव, या झाडाचं नाव किंवा या फुलांचं काय म्हणतात त्याला? बघा ना, धागे धागे दिसतात आहे. हे बघा, हे झाडावर ते आपण तुम्हाला फुलांचं झाड दाखवत होतो ना, तर हे असं काहीतरी लागलं आहे. ह्याला मला माहिती आहे, हे काय टोचत नाही रे बाबा. हे काय आहे कोण सांगू शकतं? हार्डली 5 मिनिटचा वॉकिंग करत सरळ 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 इथे पोचलो तर इथे समोर लागतं अधिरा कॅम्पिंग. आणि फक्त ही जागा बघा, तुम्ही या जागेच्या प्रेमात पडाल. या खरोखर तुम्ही या जागेच्या प्रेमात पडेल. मी तुम्हाला अजून ही साईड दाखवली नाही, ही साईड तिकडे जाऊनच दाखवेन मी, पण आपली कॅम्पिंग साईड ह्या साईडला आहे. सुपर्ब. इथे समोर मंदिर देखील आहे. A few moments later. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही, पण इथे हजारोच्या संख्येने फुलपाखरं उडतात आहे. पण ह्या कॅमेऱ्यात दिसणार नाही. थोडंसं बघूया. हे बघा, थोडं थोडं तुम्हाला असं काही आता उडता दिसेल. बघा किती हजारो आहेत, बाप रे. हा, फायनली मित्रांनो, आता आपण पोचलो आहे अधिरा कॅम्पिंगच्या इथे पोचलेलो आहे, जे उसरणी इथे आहे. आणि ही जी तुम्ही सगळी झाडं बघतात आहे ना, उंचच्या उंच, आणि एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही ही झाडं बघतात आहे ना, ही आहेत सुरूची झाडं. ह्याला आपण सुरूची बाग असं बोलू शकतो, कारण की सगळी सुरूची झाडं आहेत. आणि माझ्या मागे आहे ना, मगाशी मी तुम्हाला तिकडे बोललो की इकडे काय आहे ते मी दाखवेन. तर इकडे आहे बीच आहे, त्याच्यावरती आपण आत्ताही नंतर जाऊ थोड्या वेळाने. आणि रात्री देखील जाणार आहे. रात्री आपण काहीतरी कारणासाठी जाणार आहे, ते तुम्हाला मी रात्री सांगेल काय आहे ते. आणि तुम्हाला बोललेलो जरा ह्या वेळेला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जरा हा व्ह्यू दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर आता आपण पोचलो आहे अधिरा कॅम्पिंगच्या इथे पोचलो आहे, जे आहे उसरणीच्या इथे. आणि हा आजूबाजूचा व्ह्यू शब्द नाही आहेत, इतकं सुंदर. आणि मला माहितीच नाही, माझ्या गावापासून हार्डली 5 to 7 मिनिट्सवर हे ठिकाण होतं. ते जसं भेटलं मला गुगलवरती सर्च केलं आणि आलो इकडे, कारण की थंडीचा महिना देखील चालू आहे ना. तर आता काय करूया म्हणजे काय, आपण आतमध्ये जाऊया आणि आतून तुम्हाला ना मी सगळं काही दाखवतो व्यवस्थित. तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या व्हिडिओचा आनंद घ्यायचा आहे. चला. वेलकम टू अधिराज कॅम्पिंग. आता आपण सुरूच्या बागेमध्ये होतो. कशी उंच उंच झाडं होती ना मस्त, आणि त्या साईडला आहे बीच, आणि बरोबर समोर आहे अधिराज कॅम्पिंग. आणि हा जुन्या पद्धतीचा गेट. तर आपण ह्या गेटमधनं आतमध्ये एंट्री मारायची. या इथे तुम्हाला दिसेल ना, हे आत्ताच तुम्हाला असे ना बल्ब वगैरे दिसत असेल, कारण की नाईटला इकडे थोडंसं वेगळं वातावरण असेल. नाईटचा व्ह्यू भारी आहे. या आतमध्ये ही अशी एंट्री आहे, आणि एंट्रीला त्यांनी ना थोडंसं युनिक केलं आहे. अशी बैलगाडीची चाकं आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये मस्तपैकी त्यांनी ती अशी ठेवलेली आहे. स्लोमध्ये मस्तपैकी म्युझिक सिस्टम पण चालू आहे. अधिराज कॅम्पिंग मस्त ना. आल्या आल्या बघा कशी तुम्हाला ना फुलं इकडे भरपूर आहेत, फुलांची झाडं भरपूर आहेत. तर आता आपण काय करूया, आलोय ना इकडे, तर तुम्हाला इकडे काय काय असणार आहे ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो.
आपण पहिला राईट साईडला जाऊया. राईट साईडला तुम्हाला बघा हे टेबल्स आहेत, पण हे कसे त्या लोकांनी हर्ट्स सारखं बनवलंय. इथे वरती पेंडा टाकलाय, म्हणजे कसं तुम्हाला असं गावचा फील देखील वाटेल ना. क्या बात आहे. आणि इथे पण अशा लाईट्स आहेत. ह्या लाईट्स ना रात्री तुम्हाला खूप भारी वाटणार आहे. इथे बाय द वे सिंगिंग होते वाटतं. इथे रात्री कसं म्युझिक वगैरे म्हणजे गिटारवर गाणी वगैरे बोलली जातात. स्वतः धीरज भाऊ आहेत ना, गाणं खूप छान बोलतात. आणि असं इथे मस्तपैकी लाईट पूर्ण लागलेली असते आणि मध्ये इथे गिटारिस्ट देखील असतो आणि तो गिटार देखील वाजवत असणार आणि गाणी गाणार. आपण सगळं बसून एन्जॉय करू शकतो. इकडे इथे पण अशा या सगळ्या सिटिंग अरेंजमेंट आहेत. मस्त जरा नॅचरल टच दिला आहे ह्या गोष्टींना. म्हणजे तुम्ही जरी आला तिकडे ना तरी तुम्हाला ना नेचरशी तुम्ही कनेक्ट राहू शकता, असं हे ठिकाण बनवलेलं आहे. हे बघा ना, बसायला असं मस्तपैकी टायर्स पण आहेत. हा नारळाची झाडं किती आहे तिकडे, भरपूर आहेत. या ह्या लाईट्स लागल्या ना रात्री तर मजा येणार आहे. चला तुम्हाला टेंट दाखवतो. इथूनच जाऊया शॉर्टकट. काय फुलं बघ ना, भरपूर लागलेत ना. इथे काय मला वाटतं इथे लिहिलेलं आहे हॅपी बर्थडे. वाव. आणि हे आहेत सगळे टेंट. इथे भरपूर सारे टेंट आहेत. आपले 2 टेंट आहेत. तर तुम्हाला आपण काय करूया, टेंटमध्ये जाऊया. टेंट पण तुम्हाला दाखवतो. इथे बघा असे लाईनीत टेंट आहेत, म्हणजे असं मोकळ्या आकाशात आपण रात्री झोपणार आहे. हे 2 टेंट आहेत आपले. आणि बघा ना वरती मोकळं आकाश आहे, आजूबाजूला हिरवीगार झाडी आहेत, मागे मस्तपैकी फुल आहेत आणि आपला टेंट आहे. तर तुम्हाला मी टेंटच्या आतून दाखवतो टेंट कसा येतो. या 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 आतमध्ये 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 या. घर तुम्हाला ये आओ. तर आतून टेंट काही असा दिसतो. तुम्हाला दाखवतो मी टेंट. वाईट घर. हा, तर आतून टेंट असा काही दिसतोय. इथे आमच्या बॅगा वगैरे आहेत. मस्त. मला तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि मी पहिल्यांदाच अशा टेंटमध्ये स्टे करतोय. रात्र म्हणजे पूर्ण ह्या टेंटमध्येच असणार आहे. आणि काय सांगू तुम्हाला फिलिंग. मी उसळणीला फर्स्ट टाईम आलो आणि फर्स्ट टाईमच अशा ठिकाणी मी आलो आहे. तर ना आय एम हॅप्पी. तर आता आपण काय करूया, बाहेर जाऊया. गुड इव्हिनिंग. आता गुड मॉर्निंग नाही आहे. कसा वाटला टेंट कमेंट करून नक्की सांगा. 2 टेंट आपले आहेत आणि हे सगळे टेंट जे तुम्हाला दिसत आहे ना हे सगळे फुल झाले आहेत. म्हणजे बुकिंग ऑलरेडी फुल झालेली आहे. कसं वाटतं ना, मस्त असे रंगीबेरंगी घरं, आजूबाजूला हिरवीगार झाडी, इथे फुलं वगैरे आणि वरती मोकळं आकाश. चला आता आपण टेंट बघून झालं, आता आपण पुढे जाऊया. इकडे पण बसायला अरेंजमेंट आहे. इथे पण असं झोपडी टाईप बनवलेलं आहे, म्हणजे तुम्हाला नेचरचा फील इथे कुठेच कमी पडणार नाही. नेचरचा फील तुम्हाला सगळीकडेच मिळत राहणार आहे. हे बघा इकडे पण असं मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट आहे. तुम्ही तुमच्या मस्तपैकी फॅमिलीला वगैरे फ्रेंड्सला घेऊन इकडे मस्त गप्पा मारू शकता, गेम खेळू शकता आणि भरपूर सारा एन्जॉय करू शकता. आणि इकडे तुम्ही बघतील ना, हे समोर आहे ना, हे वॉशरूम आहे आणि इकडे आहे ना हे आहे चेंजिंग रूम. तर आता आपण काय करूया, थोडंसं क्रिकेट खेळूया. हां हां, पहिली बॅटिंग माझी. चला पहिली बॅटिंग, जो बॅट पकडेल त्याची पहिली बॅटिंग. हे बॉल्डर.
तिथे आपण मस्तपैकी क्रिकेट खेळत होतो आणि ही नारळाची झाडं बघा आणि बरोबर आहे ना त्याच्या समोर आहे ना इथे व्हॉलीबॉल खेळण्यासाठी आहे. आता आपण काय करूया व्हॉलीबॉल खेळूया थोडा वेळ. शाळेत खेळला नाही. एक व्लॉग बनवण्यासाठी एवढी मेहनत घ्यावी लागते. दोघं आणि मी एकटा. हळू खेळायला हळू. सुमित घाबरला बघ कसला ऍक्शनवरच. हळू. मजा येते मस्तपैकी. सायलेंटवर तुम्हाला बॅकग्राऊंडला गाणी पण ऐकायला येत असेल. आता वाजले आहेत 5 वाजलेत. मस्तपैकी चहा वगैरे पिऊया जाऊन. आम्ही भरपूर खेळतोय इथे आणि खूप मला तर वाटतं उद्या अंग वगैरे दुखणार आहे. हे माझं आवडतं गाणं आहे. कळलं काय? हे गाणं आवडतं. गाणं आहे कुठलं आहे? कहीं प्यारा ना हो जाए पण प्यार नहीं चाहिए. म्हणजे इथे मला पूर्ण काळोख दिसतोय या साईडला. ह्या साईडला पूर्ण काळोख आहे आणि सनसेट ह्या साईडला होतोय ना तर ह्या साईडून पूर्ण सूर्यप्रकाश बघा तुम्हाला मध्ये मध्ये दिसत असेल. सनसेट आता एक 10 मिनिटात तरी होईल. या सही. अक्षरशः बीचवर ना कोणी नाहीये. जास्त गर्दीच नाहीये. प्रायव्हेट बीच. आणि आमचा हा मित्र देखील आमच्या सोबत आहे. ये मित्र ये चलो. ये लवकर. हो क्या बात आहे. कोणच नाही फक्त आपण जाऊ त्या बीचवर. कसलं भारी वाटतंय. हा हीच ती सुरूची बाग दिसते तुम्हाला. सुरूची झाड आहेत पूर्ण आणि इथे बघा कोणच नाहीये. इथे सूर्यास्त होतोय आणि इथे देखील कोण नाहीये. हा बीच आपला आहे. फर्स्ट टाइम असं होतंय की मी बीचवर म्हणजे आम्हीच आहोत फक्त. फिलिंग भारी. सूर्यास्त झालेला आहे आणि इथे यांचे फोटोज काढणं चालू आहे. तिथे बघा बीचवर काही माणसं आली आहेत तर ती पण आपल्या अदिरा कॅम्पिंगमधली सगळी माणसं आहेत. आज सगळे फॅमिलीज मेंबर आलेत आणि इकडे बघा इथे कोणी नाही आहे आणि मस्तपैकी सनसेट झाला आहे. सो मस्तपैकी सायलेंट अशी म्युझिक लागलेली आहे आणि हा रात्रीचा व्ह्यू असा आहे. आणि इथे बघा इथे आहे फूड काउंटर इथे लागतात आहे आणि जो त्या साईडचा जो काउंटर आहे ना तो गेम वगैरे आहे. तर इकडे फूड मध्ये इथे आहे चुलीवरची मिसळ आणि इथे फरसाण पाव मस्तपैकी कांद्यात लिंबू आणि इकडे आहे चहा आणि कॉफी आणि इकडे गेम्स आहेत. हे असे इथे गेम्स आहेत तुम्ही खेळू शकता आणि इथे बॅडमिंटन वगैरे आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही इथून
मस्तपैकी या गेमचा आनंद घेतो आणि तिथे होते बार्बिक्यू ची तयारी. मिसळ पाव, इथे कॉफी आणि इथे माझा चहा. इथे मस्तपैकी अशी तुम्हाला सेटिंग अरेंजमेंट देखील मिळते. बघा ना, छान आहे, मस्त एम्बियन्स हे करतो. कशी आहे टेस्ट? चांगली टेस्ट आहे. हा? तिखट पण जास्त नाही, मीडियम. मीडियम आहे ना? माहिती तिखट वाटतं. ह्याला तिखट आहे, तुला दर मिसळ तिखट वाटते. हा, मग लिंबू नाही टाकत काय नाही. मस्त आहे ना. सो नाईटचा व्ह्यू असा आहे. अजून तर माहोल बनायला आता थोड्या वेळात सुरुवात होईल, पण नाईटचा व्ह्यू असा आहे. मस्तपैकी तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत इथे एन्जॉय करू शकता. आता तर अजून माहोल बनतोय, तिथपर्यंत ह्या दोघांचा माहोल बनलाय मिसळ पावचा. तर इकडे बघा बार्बिक्यूची मस्तपैकी तयारी चालू झाली आहे. हे बघा समोर आहे ना लाईट दिसत तुम्हाला, तिथे आपण आहे ना बीचवर जाऊ शकतो. आणि हा रस्ता जिथून आपण दुपारी आलो आणि हा आहे कॅम्पिंग पॉइंट आहे. तर रात्रीचा व्ह्यू असा काही दिसतो. लाईट्स लागल्यावर हा कॅम्पिंग पॉइंट आहे ना एकदम वेगळा दिसतो. ती बघा ही एंट्रीला कशा मस्त लाईट्स लावल्यात, झाडावरती पूर्ण लाईट्सच आहे. आता दुपारी आपण जो एंट्री पॉईंट बघितलेला आणि आत्ताचा एंट्री पॉईंट एकदम वेगळा आहे ना. आणि आतमध्ये गेलं तर माहोल एक नंबरच आहे. हे आहे अधिराज कॅम्पिंग आणि हा आहे नाईट व्ह्यू. या साईडला सगळे टेंट आहेत, इथे सेल्फी पॉईंट आहेत, लाईट्स भारी वाटतात आहे इथे. आत्ताचा हा व्ह्यू बघा, इथे सगळ्या ऑर्केस्ट्रा म्हणजे बोलतो ना आपण, समोर स्टेज असणार आहे, तिथे मस्तपैकी गाणी बिणी गातील गिटारवरती, सिंगर वगैरे असतात आणि स्वतः धीरज देखील गातो. तिथे डीजे सिस्टम चालू आहे आणि हे भारीच वाटतं बघायला. म्युझिकल चेअर साठी जे इंटरेस्टेड आहे त्यांनी यायचं इथे. जे म्युझिकल चेयर में जो इंटरेस्टेड है वो सब लोग इधर आने हैं. हे काय बटाटा आणि पनीर? चिकन अच्छा, बटाटा आणि पनीर, चिकन. आणि आहेत अजून 2 खुर्च्या आहेत. वरती पकडा न्यायचे पनीर बार्बेक्यू. चला आता थोड्या वेळात आपला बार्बिक्यू पण तिथे रेडी झालेला आहे मस्तपैकी. तुम्ही बघितलं बार्बिक्यू. आणि आता ना इथे लाईव्ह सिंगिंग वगैरे चालू आहे. इथे मस्तपैकी खेळ पण झाला संगीत खुर्चीचा, सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि त्यांना फर्स्ट अँड सेकंड नंबरला धीरजनी बक्षीस पण दिलं. आता काय तिथे गिटारिस्ट आले, आता लाईव्ह सिंगिंग चालू आहे. पण फुल आहे, सगळं फुल आहे.
बघा मस्तपैकी कुठे बसलो आम्ही खायला. इकडे आपली बार्बिक्यू आहे, तिथे लाईव्ह सिंगिंग स्टार्ट आहे. हा असा आजूबाजूचा ॲम्बियन्स आहे. चला मस्तपैकी एन्जॉय करूया. बार्बिक्यू तुम्हाला काय सांगू, व्हेज आहे, काय टेस्टी आहे. पनीर आहे, ही शिमला मिरची आहे वाटतं, कांदा बटाटा एक नंबर टेस्ट आहे. आणि ही चटणी मसाला आहे ना, मसाल्याचा फ्लेवर इतका भारी लागतोय ना. हा सुमेधा पाठवला, अजून घेऊन ये. हा हा गिटार फुल आहे. प्लीज वन मोर. हा तुझ पे है हारे मैं निवारे दो जहां कुर्बा मेहरबा कि मैं तो कुर्बा. मारा है दोस्तों एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. कोली सोरी डोली हो मुंबईच्या किनारे मारते ने कोली टोली चल जाऊ बाजारी. बेताचे बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. चला गो पारू करते गो नकरा चल जाऊ बाजारी. बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. चला गो पारू करते गो नकरा चल जाऊ बाजारी. कसं आहे की गीतेश म्हणून गिटारिस्ट आहे आणि तो गातोय, आणि त्यांनी जो माहोल बनवला ना हळूहळू, पहिला कशी गाणी बघ कशी वाजवली, स्लो गाणी वाजवली, मेलोडीज वाजवल्या, आणि नंतर आहे ना जसं हाय टेम्पो झाला ना तसं आम्ही चार्ज झालो मस्तपैकी. तिथे आमचा स्टार्टर पण संपलाय, माझा तर आता ते जिरवायला पाहिजे म्हणून थोडासा नाचतोय. अरे उठता जिंगत करता निगत रागत आलया गाले झिंग 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 जो मेरे दिन और अब जो मेरी रात है उनमें सिर्फ आंसू है, उनमें सिर्फ दर्द की रंज की बात है और फरियाद. मेरा अब कोई नहीं, मैं हूँ और खोए हुआ प्यार की याद, मैं हूँ और खोए हुआ प्यार की याद, मैं हूँ और खोए हुआ प्यार की याद है. मी तुला तू मला पाहिले पाहिले नाही तुला तू मला न पाहिले. कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले नाही तुला. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या गणात, स्वप्न पाखरांचा खवा विसावला ओझळीला. कधी काळोख विझला, कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ, कधी हरावली वाट. वाऱ्या पावसाची गाज काय फास गच्छलाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. हो जाएगा तो बीच साइड पे हम बॉनफायर के साथ फिर गाएंगे, बट उस टाइम पे माइक वाइक कुछ नहीं होगा, सिर्फ हम जैम करेंगे. आप गाएंगे, मैं प्ले करूंगा और एंजॉय करेंगे पूरी रात. ओके, सो अभी शायद डिनर चालू हो गया होगा, तो आप सब डिनर एंजॉय कर सकते हैं. सो तिथे झालाय डिनर टाइम, आणि आता फक्त हा लोकेशन बघा. आमचा सुमेध इथे यायला घाबरत होता, आणि आत्ता हा स्पॉट बघा. समोर आहे बीच आणि
इथे आपण मस्त रिलॅक्स मोडमध्ये बसण्यासाठी आलो आहे. कारण की आपण स्टार्टर्स एवढा खाल्ला आहे ना, काय विचारू नका. तर आम्ही थोडंसं जिरवण्यासाठी आलो आहे. मग थोडा वेळ इथे बसू आणि मग जाऊया जेवायला. इथे नंतर काय होणार आहे माहिती आहे काय, आता आपण सिंगिंग बघितली ना, तर इथे सुद्धा होणार आहे डिनर नंतर. इथे पण मस्तपैकी इथे बॉन फायर लावतील आणि सिंगर इथे गातील, पण तिथे तेव्हा माईक नसेल किंवा काही नसेल. आणि असा काळोखात ही अशी झाडं आणि ह्या अशा लाईट्स इथे लागणार आहे बॉन फायर, आणि इथे आपण सिंगिंग करायची आहे. आणि हा यायला घाबरत होता. बोलती बंद झाली त्याची, बोलती बंद. आता तू एकटा, आम्ही थांबतो इकडे थोडा वेळ. हा जा. कशाला आता एकटा जाणारच नाही बाबा, तू बघा समजेल कसा रस्ता आहे ना. फक्त एवढीच लाईट बारकी काळो हे काय नको. हे बघ बीच पण बघ, काय दिसत पण आहे, पाणी समोर बीच आहे पण रात्रीचं टोटल ब्लॅकआउट. हा पहिल्यांदा असा आयुष्यात एवढ्या काळोखात बीचवर मी असं झोपलो असेल. फक्त बघ ना, समुद्राच्या लाटाच आहेत ना, लाटांचाच आवाज आहे. आणि इथे 2 ते 3 फुटावरती म्हणजे लाईट्स आहेत फक्त इथे, आणि त्याच्या पुढे तर पूर्ण काळोख आहे. या साईडला पण पूर्ण काळोख आहे. आणि तो जो रस्ता होता ना, तो एकदम खतरनाक, एकदम खतरनाक. पण आम्ही आलो वॉक करायला इथपर्यंत. परत कधी असा प्रायव्हेट बीच मिळणार आहे आपल्याला, है ना. हा ऍक्च्युली प्रायव्हेट बीच आहे ते तर. आणि आम्ही प्रायव्हेट बीचचा मस्तपैकी आनंद घेतोय. सुमेधची हवा टाईट झाली एकदम. सुमेध आम्ही जे बोलू ते करेल, माहिती ना. जा, तुला भीती वाटते जा ना तू. एवढं नको बाबा, रोजचा रस्ता नाही आपला. चला मस्तपैकी इथे डिनर काउंटर लागलेला, आपण बघूया काय आहे ते. इथे आहे नॉनव्हेज काउंटर आहे. तर इथे आहे राईस आहे, तांदळाच्या भाकऱ्या, हे काय चिकन रस्सा, आणि हे ग्रीन चिकन कोलंबी, आणि इथे सलाड आहे आणि गुलाबजाम. आणि तिथे आहे व्हेज काउंटर. तर आज आपण व्हेजच खाणार आहे, कारण की आपला चालू मार्गशीर्ष. इथे पण राईस आहे, गरमागरम सगळं आहे जेवण. चल पुढे. तिथे मस्तपैकी वरण आहे, भाकऱ्या पण आहे, इथे पण भाकऱ्या आहे. तुम्ही एखादच घेतात आहे, तुम्ही स्टार्टर एवढा खाल्लाय तर काय. आणि इथे मस्तपैकी पनीरची भाजी, मटर पनीर. इथे मटर पनीर आहे. ते आहे ही मस्तपैकी सुका बटाट्याची भाजी. इकडे आहे भाजी, आणि इथे आहेत पापड, सलाद आणि गुलाबजाम. तर इथे मी घेतलं आहे वरण भात घेतलेला आहे. इथे तांदळाची भाकरी आहे, इथे आहे बटाट्याची भाजी, पापड आहे, सलाड आहे, आणि इथे हे बटाटा पनीर आहे. आणि आम्ही बघा जेवायला कुठे बसलोय. चला या जेवायला या. काढ थकलाय जाम सकाळपासून. आज सगळे लग्नाला गेल्या, सगळे जण थोडं तरी आरामात मस्तानी कब आएगी तू, आए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया, आजा पिया
पे किसी दिन आएगी तू मेरे सपनों की रानी, कब आएगी तू रानी, कब आएगी तू। आजकल सबको मालूम है, सबको खबर हो गई। क्या नाम कर दिया प्यार की राह में, अपना नाम कर दिया अपने प्यार में। गुनगुनाता हूँ मैंने हंसने का मजा किया था कभी, सदा मुस्कुराता हूँ मैं, सदा मुस्कुराता हूँ मैं। मराठी सुद्धा गाणे आहेत, असं काही नाही। काय गाणी त्यांनी उचलला गाताय, काय काय ओके व्हेरी गुड। काय काय तो तंगड्यातला तो डांस करना पड़ेगा। चाहतों के मुझको अब गई सोना और चांदी रात बन गई, ओ तुम जो आए जिंदगी में बात बन गई। मैंने हर लम्हा जिसे चाहा, जिसे पूजा, उसी ने यारो मेरा दिल तोड़ा तोड़ा। सच कहना है दीवाना, दिल ना किसी से लगाना। दूर से